दादा फुल टँक, फुल टँक. तर मित्रांनो मी आता शहापूरमध्ये थांबलो होतो आणि आता इथून चहा वगैरे पिऊ. तर मित्रांनो आता मी घरी पोचलो आहे आणि आपल्या गाडीने मायलेज दिला आहे. तर हा मायलेज आपली स्पीड होती 80 पासून तर 110 पर्यंत आपण स्पीड ठेवली होती. आणि हॅलो मित्रांनो, मी विक्रांतींचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी चाललो आहे माझ्या गावी. तर आज आपण आपल्या गाडीचं मायलेज टेस्ट करू. मित्रांनो मायलेज टेस्ट आतापर्यंत केलेलं नाही आहे, पण आज करून बघू, फुल टँक करून बघू की आपली गाडी मायलेज किती काढते. तर भेटतो मी तुम्हाला माझ्या मोटर ब्लॉगिंग सेटअपमध्ये. A few moments later. तर मित्रांनो आता मी निघालेलो आहे. नागपूर पासून शिवरापर्यंत आपली जर्नी आहे. पण शिवरा पोहोचण्याआधी आपल्याला मावशीकडे पण जायचं आहे मोहाडीला आणि पेपर द्यायला पण जायचं आहे. पेपर देऊन झाल्यानंतर मग गावी जाणार. अरे कहना क्या चाहते हो? तर सध्या आपण टँक फुल करू आपल्या गाडीची. टँक फुल केल्यानंतर मध्ये गाडी चालवू आपण कमीत कमी 100 किलोमीटर आणि त्यानंतर मध्ये पुन्हा टँक फुल करू आणि बघू की आपलं गाडीचं मायलेज किती येते. अच्छा, हमको सिखा रिया है. तर मित्रांनो पेट्रोल पंप आलेला. इथे करू आपण फुल टँक. दादा फुल टँक, फुल टँक. ऑटो कटवर टाका. तर मित्रांनो आपण ऑटो कार्टवर लावलेला आहे. आता भरून झालं पेट्रोल. बघू आपल्या गाडीमध्ये पेट्रोल किती येतं. तर ऑटो कार्टवर लावलं होतं आपण. तर एवढं भरलेलं पेट्रोल बस. हाँ मिला दो. तर एवढं भरलेला पेट्रोल आपण आणि हा झाला 880 रुपयाचा. तर मित्रांनो मी गेली आहे टँक फुल. बरोबर आपल्याला 880चा पेट्रोल आलेला आहे. थोडं मी दूरपर्यंत चालवली 1 किलोमीटर, कारण की आपल्याला एकदम कट टू कटवर करायचं होतं. तर मित्रांनो आपलं ओडोमीटरवर आहे 31 से म्हणजे 3100 चाललेली गाडी. आता ट्रिप पे करता आहे मी 0. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण ट्रिप पे 0 केलेला आणि आता आपण इथून गाडी चालवणं सुरू करू. आणि किती किलोमीटर चालते आपल्याला इथून माहीतच पडणारच. तर मित्रांनो मायलेज टेस्ट करण्याचं कारण हे आहे की खूप लोकांना कन्फ्युजन असते की यार गाडी मायलेज देते किती. तर त्यांच्या नॉलेजसाठी म्हणून आपण आज मायलेज टेस्ट करतो. आणि आपल्याला पण माहीत पडणार की मायलेज आपली गाड़ी किती देते. ये सभी का क्वेश्चन तो एक ही रहता है, कितना देती है. गजब बेइज्जती है. तो भाई वो भी देख लेते हैं. आणि आपण एक स्पीड मेंटेन करणार चालवता वेळी. म्हणजे समजा स्पीडमध्ये पण चालवणार 110 120 आणि 80-90च्या स्पीडमध्ये पण जाणार. तर बघू की आपली गाडी आज मायलेज किती काढून देते आपल्याला. समझ रहे हो? तर मित्रांनो आपण आता 7 किलोमीटर चालवलेली गाडी. हो भाई, मारो मुझे मारो. ते नागपूरच्या बाहेर निघालेलो आपण आणि इथून अजून पुन्हा 80 किलोमीटर जायचं आहे. 80-90, 80 तर नाही 100 किलोमीटर समजून घ्या. तुम्ही 2-3दा गेलेलं पण मायलेज टेस्ट केला नाही.
पण हो मला समजून आलं की माझी गाडीचं मायलेज जे आहे ते 40 ते 41च्या मधामध्ये मला भेटतोय. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. पण आज आपण ॲक्युरेट काढू की किती भेटतोय मायलेज. मी जेवढं आपण भरलं होतं तेवढंच भरू पुन्हा पेट्रोल 100 किलोमीटर चालवल्यावर. आज मॉर्निंग टाइम मध्ये एवढं ट्रॅफिक म्हणणार तर नाही, पण रस्ते खूप चालू असतात यार. भंडारा ते नागपूर, नागपूर ते भंडारा. तर मित्रांनो आपण 80, 90, 100, 110 या स्पीड मध्ये आपण आपली बाईक चालवत आहे. मरना है क्या भोसड़ी के? मरना तेरे को डर नहीं लगता? आणि या स्पीड मध्ये मला तर वाटते की गाडी 38-40चा मायलेज देणार. कारण की आपली क्रुझिंग स्पीड असते. तर बघू, आता सांगता नाही येत, बोलू नाही शकत काय आपण याबद्दल. कारण की इंजिन आहे भाऊ, इंजिनला तेवढं पेट्रोल प्यायचं आहे तेवढं पेणार. आज या ट्रॅक्टरवाल्या गाड्या खूप दिसत आहे, ट्रक्स. मित्रांनो आपली स्पीड आता बघू शकता तुम्ही ओडोमीटरवर. आता 18-19 किलोमीटर झालं आपलं. पार आता अजून होणार आलेला 80 किलोमीटर. तर मी स्पीड मेंटेनन्स करताय. 80 ते 110 पर्यंत आपण स्पीड ठेवली आहे. शहापूरमध्ये थांबलो होतो आणि आता इथून चहा वगैरे पिऊन आता समोरचा प्रवास करू. आणि आपल्यासोबत आज खूप सारा सामान आहे. एवढा सारा सामान आणलो आहे आपण ना आज. आता इथून हा हायवे सोडून आपण या रस्त्याने जाऊ. A few moments later. खूप लोक निगेटिव्ह पण बोलतात, खूप लोक पॉझिटिव्ह बोलतात. तर आपल्याला लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. आपण गाडी घेतली आहे, गाडी घेतल्यानंतर आपण वापस करू नाही शकत. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर आपण आपले अनुभव आपल्या प्रती करायचे. 10 लोक 10 प्रकारे सांगणार. तर लोकांकडे लक्ष न देता आपण आपलं अनुभव आपल्या प्रती, म्हणजे आपण स्वतः अनुभवायचे की आपली गाडी आहे, आपली लाईफ आहे, आपली चॉईस आहे. बघा ठेला पिछत आहे. ठेला मध्ये आहे यार. मोहाडीमध्ये आल्यावर ना हे ब्रेकर्स खूप अति ब्रेकर्स आहेत. थोड्या वेळात ब्रेकर्स. 1 hour later. तर मित्रांनो आता मी मोहाडीवरून निघालेलो आहे आणि आता आपण जो आपला पेपर द्यायला 10:30चा पेपर आहे. 9:30 वाजले आहेत. थोडा लवकर पोचायचं आहे याच्यावर सेंटरवर. मी पेपर दिल्यानंतर मध्ये आपण गावी जाऊ. गावी गेल्यानंतर पुन्हा एकदा फुल टँक करू आणि बघू की आपल्या गाडीचा मायलेज किती आलेला. 75 years later. तर माझं असं टोटल डिस्टन्स होतं 114 किलोमीटर. बट आज थोडं कमी होणार कारण आपण पेट्रोल पंप वरून किलोमीटर्स पकडले. आपल्या ट्रिप डाऊन पेट्रोल पंप मध्ये गेलो होता. आणि आता रेग्युलर आपले व्हिडिओ बनत राहणार आहे इकडे.
तर रोज आपण इथं अपडाऊन करू तर आपला व्हिडिओ बनवावाच लागणार आहे. आता इथून अजून पुन्हा 13 किलोमीटर ज्याच्या पण आपण 13 किलोमीटर आधीच 100 किलोमीटर जसं होणार तसं आपण पेट्रोल भरणार. तर मित्रांनो आपली गाडी आता चालली आहे 102 किलोमीटर आणि आपण इथून आता पेट्रोल भरूया. पोचलो मी गावी तसं पण. तर गावातला पहिला पेट्रोल पंप. ऑटो कटवर टाक. ऑटो कट. रुको जरा सबर करो. ऑटो कटवर टाक पूर्ण फुल टँक. तर मित्रांनो आपण आता पुन्हा फुल टँक करतोय. बस 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 बस. 260 रुपयाचं पेट्रोल आलेला मित्रांनो. कोई तरीका है भीख मांगने का? तर मित्रांनो आपली गाडी चालली आहे 102.6 आणि 261 रुपयाचा पेट्रोल आलेला टँकरमध्ये. तर आपण कॅल्क्युलेशन घरी गेल्यावर करू आणि बघू की आपला मायलेज किती आला. तर मला तर वाटते 261 म्हणजे समजून घ्या की 41-42चं मायलेज तर दिलं असणारच, पण आपण कॅल्क्युलेशन करून बघू की कितीचं मायलेज झालेलं. तर मित्रांनो आता मी घरी पोचलो आहे आणि आपल्या गाडीने मायलेज दिला आहे. तर कॅल्क्युलेशन असं केलं आहे की 2.48 लिटर पेट्रोल आला. त्याला आपण डिवाईड केलं आहे म्हणजे 102.6ला 2.48ने डिवाईड केलं तर आपलं कॅल्क्युलेशन आलं आहे की 41.37. तर हा मायलेज आपली स्पीड होती 80 तर 110पर्यंत आपण स्पीड ठेवली होती आणि मध्ये आपण ट्रॅफिकमध्ये पण होतो म्हणजे सिटीच्या आतमधून पण आलो 2-4 किलोमीटर. तर असं पकडून चाललं तर चांगलं मायलेज आहे गाडीचा. तर अशा प्रकारे आपण मायलेज काढलेला. जर व्हिडिओ पसंत आले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा चॅनलला. धन्यवाद.